ओं- तुम्ही पण ओंकार म्हणता. बोला, काय म्हणलात? करतो. ठीक आहे, ठीक आहे, करायचा. त्याचे सुद्धा फायदे आहेत. आणि विशेष म्हणजे आपलं योग साधनेचे वर्ग म्हणा किंवा योग, आयुर्वेद, अध्यात्म या तिन्हीची सांगड आहे ओंकाराला. बरोबर आहे. ठीक आहे. तर काल कुठपर्यंत आलोय आपण? काल पंचमहाभूत झाली. हं. पंचमहाभूतांचा भाग काल आपला संपलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला त्रिदोष बघायचे आहेत. सर शेअरिंग चालू करा. हो. ठीक आहे, ठीक आहे चालू. त्रिदोषाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? सांगा थोडक्यात. कशाला म्हणता येईल त्रिदोष? कफ आणि वात याला त्रिदोष असं म्हणायचं. हं. आपल्या शरीरामध्ये एक एक दोष आद्य असतो आणि त्याच्याबरोबर एक कमी त्याच्या बरोबरचा असतो. म्हणजे आता ठीक. माझा माझा आद्य त्रिदोषांपैकी एक म्हणजे कफ आहे आणि त्याच्याबरोबर पित्त आहे. परंतु असंही मी ऐकलं, म्हणजे असं झालं की कधी कधी जो मूळ दोष आहे तो कमी होतो हं, आणि पित्त म्हणजे आता माझ्याकडे कफ नाहीये, कफ हं, आहे, परंतु तो हं, काही अंशी कमी झाला आणि वात प्रकोप झाला, वात हं, प्रधान झाला आणि हं, पित्त आहे तो दुय्यमच राहिला. असं हं. होऊ शकतं असं डॉक्टरांचं पण म्हणणं आहे. होऊ शकतं. पण बघा कसं आहे, आता त्याला दोष म्हणायचं नाही. तुम्ही जो म्हणलात माझ्यात, पण त्याला दोष प्रधान शरीर म्हणायचं. हा, प्रधान दोष प्रधान हा शब्द वापरला, नंतर वापरला. वात प्रधान शरीर. आता ज्यावेळी आपल्या शरीराची निर्मिती होते, भ्रूणाची निर्मिती आईच्या पोटामध्ये ज्यावेळी शरीराची निर्मिती होते, त्यावेळेसच वात, पित्त आणि कफ या तिघापैकी एक जो दोष आहे किंवा एक घटक आहे, तो कसा असतो? प्रधान होतो आपल्या शरीरामध्ये. आणि आपण जन्मल्याच्या नंतर आणि तोच पुढे प्रधान जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रधान अवस्थेमध्ये असतो. पण सहसा तो जवळपास 95% तो बदलत नाही. 95% मूळ प्रकृती बदलत नाही. जी आपल्याला जन्मता भेटलेली आहे. मूळ प्रकृती म्हणजे जो प्रधान आहे तो घटक हा सहसा बदलत नाही. म्हणजे 95% म्हणा किंवा 99% म्हणा. पण कधी काळी असं पण होऊ शकतं, की बाकीचे जे टक्के उरलेले आहेत, त्याच्यामध्ये नंतर बदल सुद्धा होऊ शकतो. आणि स्त्रियांमध्ये जर विशेष म्हटलं, तर त्यांना गर्भधारणेच्या नंतर किंवा संतानोत्पत्तीच्या नंतर त्याच्यामध्ये सुद्धा दोषामध्ये बदल दिसून येतात. पुरुषामध्ये मात्र ते तसं दिसत नाही. बदल होऊ शकतो, नाकारता येत नाही. पण सहसा 99% तो बदल होऊ शकत नाही, असं आहे ते. आता एखादी व्यक्ती बघा, शरीरयष्टीनं शरीरयष्टीनं हटकुळ्या स्वरूपाची आहे, क्रश आहे. मग ती जन्मताच जर असेल तशी, म्हणजे वातप्रधान आहे ती व्यक्ती. म्हणजे हटकोळ्या स्वरूपाची जी व्यक्ती आहे तिला काय म्हणायचं? वातप्रधान. आणि तिच्या अंगावरती शिरा दिसत आहेत, मोठ्या-मोठ्या शिरा दिसत आहेत. अशी व्यक्ती, ती जी वातप्रधान आहे ती. मग त्याच्यामध्ये मग कितीही खाल्लं-पिल्लं खाल्लं-पिल्लं तरी ती लठ्ठ होत नाही, जाड होत नाही. कितीही प्रयत्न करू द्या. म्हणजे मूळ प्रकृती वातप्रधान आहे. आणि त्या व्यक्तीला तशाच ज्या प्रकृतीमध्ये आहे ती, त्याच स्वरूपाचे विकार तिला होतात. आता समजा मूळ प्रकृती जर कफ असेल, तर त्या व्यक्तीला कफाचेच विकार जास्त त्रास देतात. वात आणि पित्तापेक्षा जास्त त्रास कोणाचा होत असतो त्या व्यक्तीला? कफाचा. म्हणजे कफाच्या संबंधित विकार कोणकोणते असतील? तर दमा म्हणा, श्वासोश्वासाला त्रास म्हणा, सर्दी, पडसं, खोकला हे असे जे विकार आहेत, टॉन्सिलिटिस हे असे जे विकार आहेत, म्हणजे कफजन्य प्रकृती असेल, तर कफजन्य विकारच त्या व्यक्तीला जास्तीत जास्त त्रास देत असतात. आणि कफजन्य गुण त्या व्यक्तीमध्ये प्रधान असतात. ठीक आहे. बघूया पुढे.
तर नेमकं म्हणायचं कशाला वात, पित्त, कफ किंवा त्यांना दोषच म्हणायचं का? किंवा काय म्हणायचं? बघा, बघूया आपण. त्रिदोष संकल्पना बघायची आहे आपल्याला आज. आणि दोष म्हटलं, की आता समजा आपण अभ्यास करतोय, अभ्यासक आहोत आयुर्वेदाचे, म्हणून आपल्याला त्रिदोष ही संकल्पना थोडीफार माहिती आहे. पण त्रिदोष म्हटलं, की सामान्य लोकांच्या बाबतीत जर त्रिदोष म्हटलं, वात, पित्त, कफ म्हटलं, की त्यांना दिसतं काय? पित्त म्हटलं, की जळजळ, करपढेकर, जळजळ, अन्नाच्या संबंधित विकार एवढंच त्यांना दिसतं. वात म्हटलं, की गुडघे दुखणं, कंबर दुखणं, हे दुखणं जे आहे एवढंच त्यांना दिसतं. किंवा कफ म्हणलं, की दमा वगैरे लहान लेकरांमध्ये कफ भरतो. घशामध्ये गरगर होते, छातीमध्ये गरगर होते, सर्दी होते, की कफ दाटला म्हणतो. अशा स्वरूपामध्ये म्हणजे फक्त सामान्य लोकांमध्ये या त्रिदोषांचं स्वरूप काय आहे? फक्त दोषामध्ये आहे. त्यांच्या विकारामध्ये आहे. फक्त विकारांनाच ते काय म्हणत आहेत? वात, पित्त किंवा कफ म्हणत आहेत. परंतु हे दोषापुरतेच मर्यादित नाहीत. दोषापुरतेच मर्यादित नाहीत. तर काय म्हटलंय बघा, तर मानवी शरीर हे पंचभूतात्मक काल बघितलंय आपण 5 भूतांनी आपलं शरीर कसं बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, स्पेस आहे, अग्नी आहे. हे सगळं आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्यापासून पंचभूतात्मक हे शरीर आपलं बनलेलं आहे. त्याचसोबत आणखीन काही घटक आपल्या शरीराचे आहेत. जसं की आपण घर बांधताना फक्त विटानेच घर बांधता येतं का? तर शक्य नाही. तर त्याला वाळू पण लागते. आणि नुसत्या विटांनी आणि वाळूनेच घर बांधता येईल का मग? ते पण शक्य नाही. त्याला सिमेंट पण लागतं. मग आता विटा आहेत, वाळू आहे, सिमेंट आहे. पण नुसतं कोरडं-कोरडंच घर बांधता येईल का? तर ते पण शक्य नाही. त्याला पाण्याची पण आवश्यकता आहे. म्हणजे त्यासोबत सळ्या लागतील, पिलर्स घ्यावे लागतील. अशा स्वरूपामध्ये म्हणजे घर बांधायला जसं इतर गोष्टी आवश्यक आहेत. एका गोष्टीवरती घर बांधू आपण शकत नाही. म्हणजे एकावर एक आधारित आहेत. या सर्वांचा संच जर झाला, या सर्व गोष्टी आवश्यक त्या प्रमाणामध्ये मिसळून आपण जर हे केल्या. आता समजा अ, आपण घर बांधतोय, सिमेंट आणि वाळूचं मिश्रण केलोय. पण ते जर मिश्रण खूपच पातळ झालं तर आपण घर बांधू शकतो का? बांधू शकत नाही. म्हणजे ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, त्या आवश्यक प्रमाणामध्ये, त्या प्रमाणात असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आवश्यक प्रमाणामध्ये असतील तर आपण छान असं व्यवस्थित घर बांधू शकतो. त्यासोबत घर बांधण्यासाठी कला पण आवश्यक आहे. कला पण आवश्यक आहे. घर बांधायला पण यायला पाहिजे. नाहीतर उगाच कोणीतरी बांधायला सुरुवात केलं, तर एक भिंत वाकडी होईल, एक तिरकस होईल, एक आडवी होईल किंवा कमी जास्त अंतर होईल. हे पण तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की बांधणारा माणूस पण तसा कलाकार असला पाहिजे. म्हणजेच बघा, सर्व गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे ह्या शरीराची निर्मिती होताना सुद्धा पंचभूत, त्रिदोष, सप्तधातू, 3 मल, मन आणि आत्मा हे काय आहे सर्व या सर्व गोष्टी शरीराच्या बांधणीसाठी उपयुक्त आहेत. आणि ज्यावेळेस या सर्व गोष्टी एकत्रित येतात, ज्यावेळेस या सर्व गोष्टी एकत्रित येतात, प्रमाणामध्ये एकत्रित येतात, त्यावेळी या शरीराची रचना होते. या शरीराची रचना होते. जर समजा या शरीरामध्ये पंचभूत आहेत, त्रिदोष आहेत, सप्तधातू आहेत. सप्तधातू म्हणजे रस आहे, रक्त आहे, मांस आहे, मेद आहे, अस्थी आहे, मज्जा आहे, शुक्र आहे, ओज आहे, हे सर्व काही आहे. 3 मल आहेत, मन आहे. पण आत्माच नसेल तर हे शरीर कसं आहे? उपयोगी आहे का? म्हणजे शरीराची रचना पूर्ण झाली का तिथं? शक्य नाही. पण आत्मा आहे, पण सप्तधातू नाहीत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा हे नाहीत. मग ते पण शक्य आहे का? मग आपल्या शरीराची रचना होईल का? होणार नाही. किंवा त्रिदोष नाहीत, तरी सुद्धा आपल्या शरीराची रचना होणार नाही.
पंचमहाभूत नाहीत तरी सुद्धा आपल्या शरीराची रचना होणार नाही. म्हणजे या सर्व गोष्टींनी मिळून आपल्या या शरीराची निर्मिती होते. म्हणजे त्रिदोष, 3 घटक असं अगोदर त्याला म्हणूयात आपण. त्याला अगोदर पहिल्यांदाच दोष असं म्हणायचं नाही. तर 3 घटक वात, पित्त, कफ हे 3 घटक असं लक्षात घेऊयात. हे 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे बघा पुढे आणखीन काय म्हणलंय? त्रिदोष म्हणजे 3 घटक वात, पित्त, कफ जे देहाच्या उत्पत्तीचे हेतू आहेत. देहाच्या उत्पत्तीचे हेतू आहेत किंवा साध्य आहेत आणि हे संख्येने किती आहेत? 3 आहेत. संख्येने 3 असल्या कारणाने यांना काय म्हणायचं आपल्याला? त्रिदोष असं म्हणायचं आहे. आणि पंचभूत असं काय म्हणलं त्या भूतांना? तर ते संख्येने 5 होते त्याच्यामुळे त्यांना पंचभूत असं म्हटलेलं होतं. आणि हे संख्येने 3 असल्यामुळं यांना यांच्यापुढे त्रि असा शब्द आलेला आहे. परंतु आता आणखीन पुढे बघायचं आहे. पण ज्यावेळी ते सम अवस्थेत राहतात, तेव्हा देहाला धारण करतात. त्रिदोष वात, पित्त, कफ यांची जर समानता असेल शरीरामध्ये, तर देहाला ते धारण करतात. देहाच्या क्रिया चालू ठेवतात. बोलणे असेल, चालणे असेल, झोपणे असेल, उठणे असेल, अन्न खाणे असेल, अन्न पचवणे असेल, या सर्व क्रिया हे त्रिदोष घडवून आणत असतात. पण ते जर योग्य प्रमाणात असतील, तर त्यांची कार्य ते सुरळीत पार पाडतात. ज्यावेळेस ते सम असतील, त्यावेळेस ते शरीराला धारण करतात. धारण करतात म्हणजे काय? टिकवून ठेवतात. काय करतात? शरीराला टिकवून ठेवतात. पण जर हे त्रिदोष आता बघा, मग हे त्रिदोष आपल्याला कुठं-कुठं पाहता येतील शरीरामध्ये? तर देहामध्ये अनुक्रमे अधो, मध्य व ऊर्ध्व भागात राहून खांबांनी जसा घराला आधार मिळतो, त्याप्रमाणे तिचे शरीराला आधार देतात. म्हणून या शरीराला त्रिभुवन असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, देहामध्ये यांची वस्ती कुठं-कुठं आहे बघा. त्याच्याबद्दल बघूया. एक इमेज बघूया तुम्हाला लक्षात येईल. वरचा भाग, शरीराचा वरचा भाग. याच्यामध्ये पाहू शकतो बघा. छातीपासून वरचा भाग, या ठिकाणी कफाची वस्ती आहे. छातीपासून वरचा भाग, डोक्यापर्यंतचा भाग कफाची वस्ती आहे. म्हणजे हिरव्या कलरमध्ये जो दाखवलेला आहे तो. त्याच्यानंतर पिवळा भाग म्हणजे पोटाचा भाग. पोटाचा भाग या ठिकाणी पित्ताची वस्ती आहे. आणि त्यानंतर अ, नाभीच्या खाली नाभीच्या खाली आणि पूर्ण पायापर्यंत, पायांच्या बोटापर्यंत या ठिकाणी वाताचं स्थान आहे किंवा वाताची वस्ती आहे. म्हणजे हे शरीराचे 3 पिलर्स सारखं हे काम करतात. बघा. पुढे बघूया. आणि या 3 स्तंभामुळंच, या 3 आधारामुळंच त्यांचा आधार जर टिकून राहिला, तर शरीर टिकून राहतं आणि त्याच्यातला एक पिलर जरी ढासळला, वाताचा जरी ढासळला, तरी शरीर ढासळतं. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही पिलर्स मजबूत असणं गरजेचं आहे. एकही गेला तरी शरीर गेलं असं म्हणता येईल. त्याच्यामुळं याला या देहाला त्रिभुवन असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण त्रिदोष, त्रिदोषातील घटक बघितले. मग आता त्याला दोष का म्हणायचा आहे? आता वरच्या वाक्यात आपण काय म्हणलं? जर ते अवस्थेत असतील तर शरीराला धारण करतात. पण दोष म्हणजे जेव्हा हे 3 घटक विकृत होतात. विकृत होतात म्हणजे एक वाढलेला आहे, एक कमी झालेला आहे, एक वाढलेला आहे किंवा 2 वाढलेले आहेत, एक कमी झालेला आहे किंवा 3ही वाढलेले आहेत किंवा 3ही कमी झालेले आहेत. असं जर यांची रचना असेल, कमी जास्त प्रमाणामध्ये जर यांची रचना असेल, तर ते घटक देहाच्या नाशास कारणीभूत ठरतात. म्हणजे बघा,
वाताचा जर अतिशय प्रकोप झाला, तर तो सुद्धा आपल्या देहाच्या नाशाला कारणीभूत आहे. किंवा पित्ताचा अतिशय प्रकोप झाला, तरी सुद्धा तो सुद्धा आपल्या देहाच्या नाशाला कारणीभूत आहे. म्हणजे वात, पित्त, कफ याच्याशी निगडीत आपल्याला विकार होतात. विकार होतात आणि त्यांचं प्रमाण जर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जर याची वाढ झाली, तर ते विकार आपल्याला मरणाच्या काठावरती सुद्धा घेऊन जातात. म्हणून जेव्हा हे विकृत होतात, तेव्हा त्यांना दोष म्हणायचा आहे. बघा, सम अवस्थेत असल्यास त्यांना दोष म्हणायचं नाही. हे 3 घटक आहेत. वात, पित्त, कफ हे काय आहेत? शरीर रचनेमधील घटक आहेत. सम असतील तर घटक आहेत. पण विकृत झाल्यानंतर त्यांना दोष म्हणायचा आहे. आलं लक्षात? दोष का म्हणायचा त्यांना? त्याच्यानंतर पुढे बघा काय म्हटलंय आणखीन? तर वात, पित्त, कफ हे घटक जेव्हा द्रव्यता, गुणतः, कर्मतः साम्य अवस्थेत असतात, तेव्हा स्वास्थ्य टिकून राहते. हे तिघे विकृत झाले असता प्रलयास म्हणजे देहाच्या नाशास कारणीभूत ठरतात. त्यासोबत आता बघा, मग हे विकृत कधी होतात? आताच आपण काय म्हणलं, विकृत झालं की दोष म्हणायचं त्यांना. मग विकृत कधी होतात? तर बघा, माणसाच्या आहार, विहार, निद्रा, भय, मैथून, ऋतू, स्थान, काळ, व्यायाम इत्यादींच्या चुकामुळे ते प्रकुपित होऊन व्याधी उत्पन्न करतात. म्हणजे बघा, आता आहार म्हटलंय. तर आताच आपले शेट्टी मॅडमनी काय म्हणल्या बघा, की माझी प्रकृती ही कफप्रधान आहे असं म्हटलंय त्यांनी. मग ही कफप्रधान प्रकृती असताना यांनी जास्त प्रमाणामध्ये तेलकट आहार केला, तेलकट आहार घेतला किंवा आंबट खाल्लं, असं जर झालं, तर त्यांचा कफ लगेच काय होतो? कुपित होतो. लगेच काय होतो? कुपित होतो. बरोबर आहे. म्हणजेच बघा, आहारावर सुद्धा ह्या दोषांचं हे आहे, ठरलेलं आहे. त्यासोबत आता विहार, विहार म्हणजे काय? तर समजा आपण एखादं उदाहरण जर दिलं तिथं, तर आपल्या भारतामध्ये एक आहे वाळवंट आहे, एक आहे जम्मू काश्मीरचा भाग. त्या भागामध्ये कसं आहे, हिम जास्त आहे किंवा हिवाळा जास्त आहे, थंडी जास्त आहे. तर कफ प्रधान व्यक्ती जर जम्मू काश्मीर सारख्या भागात गेली, तर त्या व्यक्तीचा कफ प्रकोपित होतो किंवा कफाशा अ, प्रकोपित होतो आणि जर तीच व्यक्ती जर वाळवंटाच्या ठिकाणी राहत असेल, तर तिला त्रास होणार नाही. म्हणजे तो विकार प्रकोपित होणार नाही आणि जर तीच व्यक्ती थंड हवेच्या ठिकाणी गेली, तर त्या व्यक्तीला कफ प्रकोपित होऊ शकतो. म्हणजेच त्याच्याशी निगडीत विकार होऊ शकतात. जसं की खोकला असेल, सर्दी असेल, टॉन्सिलिटिस असेल, असं दिसून येतं लगेचच त्याला. आणि ज्या व्यक्तीमध्ये जो प्रधान आहे, वातपित्तापैकी जो प्रधान आहे, त्याच्याशी निगडीत विकार त्याला लगेचच होतात. पटकन त्याला कॅच करतात. कफप्रधान असेल तर थोडं जरी खंड वगैरे खाल्लं, तर लगेच गळ्यामध्ये खरखर वगैरे व्हायला लागते. जे सेन्सिटिव्ह आहे. कफप्रधान असेल तर त्याविषयी तो सेन्सिटिव्ह आहे. पित्तप्रधान असेल तर त्यानं थोडंसं जरी आंबट खाल्लं किंवा थोडंसं जरी तिखट खाल्लं, की लगेच छातीमध्ये जळजळ व्हायला लागते. पण कफप्रधान व्यक्तीने जर तिखट खाल्लं, तर त्याला जळजळ होत नाही, जळजळ जाणवत नाही. म्हणजे काय? तर त्याचा प्रधान गुण वेगळा आहे. आणि पित्तप्रधानामध्ये मात्र थोडंसं जरी पित्ताला अनुकूल असणारा आहार जर घेतला, तर लगेच पित्ताचा प्रकोप होतो. पित्ताला अनुकूल असा विहार घेतला, तरी सुद्धा प्रकोप होतो. निद्रा. आता बघा, आहार झाला, विहार झाला, निद्रा. निद्रा म्हणजे काय? आवश्यक तितकी निद्रा ही गरजेची आहे. पण निद्रा नाश झाला, तर तिन्ही दोष प्रकोपित होतात. असं आपण सविस्तर निद्रेमध्ये बघितलेलं आहे किंवा भयामध्ये किंवा मैथुनामध्ये. निद्रा, भय, मैथुन यांचा यथायोग्य वापर केला, तर ते सुद्धा आपल्या शरीराला धारण करतात, रक्षण करतात. पण त्यांचा चुकीच्या मार्गाने वापर केला, चुकीच्या पद्धतीने वापर केला,
तर ते त्रिदोषाचं संतुलन बिघडवण्यास कारक ठरतात. आता दुसरी गोष्ट आहे ऋतू. तर ऋतू सुद्धा या त्रिदोषांना हे करण्याचं कार्य करू शकतात. म्हणजे बघा, आता हिवाळा आहे. हिवाळा असेल तर कोणते दोष होतील व कोणत्या दोषामध्ये विकृती निर्माण होईल? तर कफ दोषामध्ये विकृती निर्माण होईल. म्हणजे बघा, हिवाळा चालू झाला, की ज्यांना दमा वगैरे आहे अशा लोकांना त्रास व्हायला सुरू होतो. आणि अशा लोकांना चांगलं कधी वाटेल? उन्हाळ्यामध्ये. आणि पित्त प्रकृतीच्या लोकांना उन्हाळ्यामध्ये चांगलं वाटणार नाही. त्यांची जलन आणखीनच वाढेल आणि हिवाळ्यामध्ये अशा लोकांना चांगलं वाटेल. म्हणजे ऋतूवरती सुद्धा दोषाचं संतुलन निगडीत आहे. कफ शीत ऋतूमध्ये कफ दोष प्रकोपित होतो. ग्रीष्म ऋतूमध्ये पित्त दोष प्रकोपित होतो. पावसाळ्यामध्ये वात दोष प्रकोपित होतो. म्हणजे ऋतूवरती सुद्धा हे अवलंबून आहे. आता स्थान, विहार आणि स्थान एकच. स्थान म्हणजे स्थानानुसार. शीत थंड हवेच्या ठिकाणी गेलं तर कफ प्रकोपित होतो. उष्णाच्या ठिकाणी गेलं तर पित्त प्रकोपित होतो. म्हणजे स्थानावरती सुद्धा ते प्रकोपित होत असतात. आणि काळ, काळ म्हणजे काय? सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळी पहाटेच्या वेळी कफ प्रकोपित होतो. दुपारच्या वेळी पित्त प्रकोपित होतो. रात्रीच्या वेळी वात प्रकोपित होतो. म्हणजे बघा, सर्दी, खोकला किंवा असे कफाच्या निगडीत विकार असतील, तर त्या लोकांना पहाटे-पहाटे जास्त त्रास होतो. कारण तो जो काळ आहे, तो दिवसातील तो जो काळ आहे, तो कसा आहे? कफप्रधान आहे. आणि पित्तांच्या लोकांना पहाटे त्रास होणार नाही. तर त्यांना दुपारच्या वेळेला त्रास होईल. त्रास जाणवेल. कारण तो काळ पित्त प्रधान आहे. वाताच्या लोकांना संध्याकाळी त्रास होईल. म्हणजे तो काळ संध्याकाळचा कसा आहे? रात्रीचा हा वातप्रधान आहे. संध्याकाळचा कुठपर्यंत? 3 वाजेपर्यंत म्हणा किंवा नंतर मग पहाटेचा काळ बदलला. पहाटेचा काळ कोणता झाला? कफाचा झाला. म्हणजे काळावरती सुद्धा यांचं प्रकोप होणं अवलंबून असतं. आणि व्यायाम बघा, कमी व्यायाम आणि अतिव्यायाम. शरीराला सगळे पोषक घटक मिळत आहेत, पण व्यायाम मिळत नसेल, तरी सुद्धा त्रिदोष प्रकोपित होतात किंवा अतिशय प्रमाणामध्ये व्यायाम केला, तरी सुद्धा दोष प्रकोपित होतात. म्हणजे आता आपण वरी काय म्हटलं, दोष जर समस्थितीत असतील तर शरीराला धारण करतात, विकृत झाले तर नाशास कारणीभूत ठरतात. मग विकृत का होतात? तर आहार, निद्रा, भर-मैथून, ऋतुस्थान, काळ, व्यायाम आणि इत्यादी गोष्टींच्या चुकामुळे. आता आहारात आपली चूक झाली. काय झालं? आपण आंबट घटकाचं सेवन केलं, आंबट पदार्थांचं सेवन केलं. म्हणून काय झालं? कफ वाढला आपला. म्हणजे ही काय झाली? आपल्या आहारातली चूक झाली. अशा चुकांमुळे हे जे घटक आहेत, हे जे दोष आहेत, ते प्रकोपित होऊन व्याधी उत्पन्न करत असतात. आता ही झाली त्रिदोषाबद्दल प्राथमिक माहिती. दोष म्हणजे काय? कधी प्रकोपित होतात, कधी स्थित असतात. ठीक आहे. आता त्याच्यातील एक दोष बघूया सुरुवातीला. तो आहे वात. आणि वात जो आहे, बघा काय म्हणले, ज्या तत्वामुळे शरीरात गती आणि उत्साह तयार होतो, त्या तत्वाला वात असे म्हणतात. आता शरीरातील गती किंवा शरीरातील हालचाली, शरीरांतर्गत हालचाली किंवा शरीराच्या हालचाली, त्याच्यामध्ये फरक आहे. शरीरांतर्गत हालचाली म्हणजे काय? अन्न घेतलं, चावलं, ते पुढे जातं, पुढे-पुढे सरकतं. म्हणजे ही सुद्धा एक हालचाल आहे. किंवा पाणी पिलं तरी ते सुद्धा ते पुढं-पुढं जाऊन आपल्या जठरामध्ये जातं. किंवा मल किंवा लहान आतड्यामध्ये काय असतं? अन्न. ते सुद्धा पुढे-पुढे, पुढे-पुढे, पुढे जात असतं आणि नंतर मोठ्या आतड्यामध्ये येतं. मोठ्या आतड्यामधील मल सुद्धा पुढे-पुढे, पुढे जात असतो आणि शरीराबाहेर टाकला जातो. म्हणजे ह्या काय आहेत? शरीरांतर्गत हालचाली किंवा शरीरांतर्गत गती. वात म्हणलं की गती
हालचाल या गोष्टी लक्षात ठेवायच्या. गती, हालचाल. त्या शरीरांतर्गती असतील, हालचाली असतील किंवा शरीराच्या हालचाली. म्हणजे आता काय हात उचलणे, हात खाली करणे, पायाने चालणे किंवा इकडं झुकणे, तिकडं झुकणे, पुढे झुकणे, मागे झुकणे, ओठांची हालचाल, ह्या सुद्धा हालचाली वातावर नियंत्रित असतात, असं सुद्धा म्हटलं जातं. आणि वात हा त्रिदोषामध्ये पुढे बघा, वातालाच काय म्हटलेलं आहे? वातालाच आणखीन काही नावं आहेत. त्याला आपण वायू, प्राण असेही म्हटले जाते किंवा गती, चंचल असंही म्हटलं जाते. वेगवेगळी नावं वाताला तिथं दिसून येतात. आता वाताचे गुण. वाताचे गुण काय आहेत? वृक्ष आहे. वात कसा आहे? वृक्ष आहे, लघु आहे, शीत आहे, खर आहे, सूक्ष्म आहे, चल आहे. चल म्हणजे मागे-पुढे सरकणे किंवा स्थान सोडून पुढे-मागे सरकवणे. असे वाताचे वेगवेगळे गुण आपल्याला तिथं दिसून येतात. वृक्ष म्हणजे काय? काय म्हणता येईल वृक्ष? कशाला म्हणता येईल वृक्ष? वृक्ष कशाला म्हणायचं? सांगता येईल? कोरडा. हां, जे कोरडं आहे. त्याच्यामध्ये जलीय अंश नाही किंवा पंचमहाभूतापैकी वाताचा संबंध कोण्या महाभूताशी लावता येईल हो मग? वायू. हां, वायू तत्वाशी आपल्याला, कारण वायूचे जसे गुण होते, वायूचे जसे गुण होते, तेच गुण वातामध्ये आहेत. तेच गुण वातामध्ये दिसून येतात. म्हणजे वाताचा सहसंबंध कोणाशी आहे? पंचमहाभूतामध्ये, तर वायू या तत्वाशी त्याचा संबंध आहे. तर बघा, पहिल्यांदा वृक्ष म्हणजे काय बघूया. तर वृक्ष म्हणजे कोरडेपणा. म्हणजे काय? याच्यामध्ये जलीय अंश नाही. जलीय अंश नाही. त्याच्यामुळं हा कोरडा आहे. आणि बघा, उतार वयात वाताचे अधिक्य जास्त असते. आता बघा, आता उतार वय आल्यामुळे इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मानवाच्या वयोमानानुसार सुद्धा वात, पित्त आणि कफ या तिन्हीचं आधिक्य असतं. तर त्याच्यामध्ये बघा, जे बाळ असतं, लहान जन्मलेलं बाळ असतं, ते आणि कुमार अवस्थेपर्यंत येईपर्यंत, जन्मलेल्या बाळापासून कुमार अवस्थेपर्यंत येईपर्यंत म्हणजे कोणती वर्षापर्यंत येईल असं म्हणूया आपण तिथं? 16 वर्ष, 17 वर्ष, 18 वर्ष अशा ह्याच्यामध्ये. म्हणजे अ, लहान बाळापासून कुमार अवस्थेपर्यंत हा कफ प्रधान असतो. त्यांच्यामध्ये काय असतो? कफ प्रधान असतो. आणि त्याच्यानंतर कुमार अवस्थेपासून प्रौढ अवस्थेमध्ये, कुमारापासून प्रौढामध्ये यांच्यामध्ये पित्त प्रधान असतो. कोण असतो? पित्त प्रधान असतो. आणि प्रौढापासून वयस्कर म्हणजे शेवटचा काळ मृत्यूपर्यंत, प्रौढापासून मृत्यूपर्यंत हा जो काळ आहे, तो वातप्रधान असतो. वातप्रधान असतो म्हणजेच त्याच्यामध्ये वाताचं अधिक्य असतं. आता बघा, जन्मलेलं बाळ कसं असतं हो? किती सुंदर असतं. त्याला लगेचच पाहिलं की आपल्याला उचलून घ्यावं वाटतं. सुंदरता हा गुण सुद्धा कुणाचा आहे? कफाचा आहे. हा गुण सुद्धा कफाचा आहे. जन्मलेल्या बाळाची त्वचा कशी असते? अतिशय कोमल, सुंदर, कोमल. आणि हा गुण सुद्धा मग कुणाचा आहे? कफाचाच आहे. पण वयस्कर व्यक्तींची त्वचा कशी असते? कोमल असते का? म्हणजे तिचं स्वरूप वेगळं आहे. आणि हे जे स्वरूप आहे,
ती जी त्वचेचं जे स्वरूप आहे, ते कशामुळं प्राप्त होतं वयस्कर लोकांमध्ये? तर वातामुळे. कारण पुढचं जे आयुष्य त्यांचं काय आहे? वाताचं आहे. आणि त्यासोबत सांध्यामधून आवाज येणे. बघा, सांध्यामधून सुद्धा आवाज येणं हे कशामुळं आहे? वृक्षगुणामुळं आहे. कारण तिथली स्निग्धता कमी झाली. स्निग्धता कमी झाली. त्वचेवरती सुरकुत्या पडणं, ही सुद्धा लक्षणं याच्यामध्ये आहेत वयस्कर वयामध्ये किंवा तळव्याला भेगा पडणे इत्यादी तक्रारी आपल्याला वृक्षगुणाचे लक्षणं तिथं दाखवून देता येतात. म्हणजे मग अशा गोष्टींवरती आपल्याला उपाय काय करता येईल हो? उपाय काय करता येईल? तर तेल मालिश, तेलाचा अभ्यंग. बघा, वृक्ष गुणाला जर दूर करायचा असेल, तर तेलाचा अभ्यंग करावा. त्याच्यामुळं काय होईल? शरीरामधली वृक्षता जाते. म्हणजे थोडक्यात याचं जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं, तर हिवाळ्यामध्ये त्वचा कशी असते? वृक्ष असते बघा. त्याच्यावर आपण आपल्या स्वतःच्या नखानं जर अशी रेष ओढली, तर रेष उठते. पांढरट रेष उठते. म्हणजे त्वचा काय आहे? काय झालेली आहे? वृक्ष झालेली आहे, कोरडी झालेली आहे. मग तो जर कोरडेपणा जर दूर करायचा असेल, तर आपण त्याच्यावरती जर सहज खोबऱ्याचं तेल घेऊन असं चोळलं त्याच्यावरती, तर त्या त्वचेला काय येतो? मृदूपणा येतो. म्हणजे वृक्ष गुणावरती केला जाणारा उपाय म्हणजे त्यातला एक उपाय म्हणजे मालिश करणं. हा सुद्धा आहे. म्हणजे बघा गुडघ्यामधील वयस्कर वयामध्ये गुडघ्यामधील वृक्षपणा वाढल्यामुळं कटकट आवाज येतो. मग त्याच्यावरती उपाय काय करता येईल हो मग आणखीन आपल्याला? तेलांची मालिश. हां, तेलांची मालिश. त्याच्यावरती हा उपाय आपल्याला तिथं करता येतो. किंवा आणखीन वृक्षतेची काही उदाहरणं जर देता यायची म्हणले, तर शरीरामध्ये क्रशता. आता ही व्यक्ती कशी असते हो? क्रश असते म्हणजे पातळ अशा देहबांधा असतो तिचा. हाडं दिसतात बघा नुसती किंवा एखादा व्यक्ती आहे, की त्वचा सगळी चिटकलेली असते हाडांना. हाडच जास्त दिसतात. त्याच्यामध्ये मांस कमी आणि हाडं जास्त दिसतात. अशी व्यक्ती सुद्धा तिला आपण काय म्हणायचंय, वृक्ष याच्यामुळं ती तसा बांधा निर्माण झालेला असतो आणि आवाज, आवाज कशी असते, आवाज कसा असतो यांचा मोठा आवाज असतो. मोठा घोगरा अशा स्वरूपाचा आवाज असतो आणि यांना झोप कशी असते? झोप कशी असते यांची? तर झोप यांची स्थिर नसते. स्थिर नसते, चलबिचल असते. म्हणजे कधी लागते, कधी लागत नाही. कधी रात्रभर लागते, तर कधी पहाटेच लागते. म्हणजे यांची झोप अ, गाढ अशी झोप यांना मिळत नाही. म्हणजे हे सर्व जे आहे ते वृक्ष या गुणामुळं दिसून येतं. त्यासोबत लघुगुण, लघुगुणाचा काय संबंध आहे? कशाशी संबंध जोडलेला आहे? तर लघुगुणाने शरीरास लागवता येते. लघु म्हणजे हलकेपणा. लघु म्हणजे काय? हलकेपणा. म्हणजे वातप्रधान व्यक्तीचं वजन आणि कफप्रधान व्यक्तीचं वजन. कफप्रधान व्यक्ती कशी असते? लठ्ठ. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? वजन आहे. परंतु वातप्रधान व्यक्तीचं वजन काय आहे? कमी भरतं. म्हणजे हाडकुळ्या व्यक्तीचं वजन कमी भरतं. म्हणजे लाघवता आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय आहे? हलकेपणा आहे. हलकेपणा आहे किंवा उपवास वगैरे, व्यायाम वगैरे केल्यानं सुद्धा शरीरामध्ये हलकेपणा येतो. म्हणून कफप्रधान व्यक्तींना व्यायाम करा असं सांगितलं जातं. म्हणजे कफदोष कमी होईल आणि वात वाढेल. त्याच्यामुळं अ, अ, जडपणा जो आहे, वजन जे आहे ते कमी होईल आणि हलकेपणा येईल म्हणजे वजन कमी होईल. त्याच्यामुळंच कफप्रधान व्यक्तींना तिथं उपाय काय सांगितला जातो? व्यायामाचा उपाय सांगितला जातो किंवा लघुपणा जर आपल्या शरीरामध्ये वाढवायचा असेल, तर हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत. हलके पदार्थ म्हणजे काय? चुरमुरे म्हणा, हे चुरमुरे कसे आहेत? हलके पदार्थ आहेत आणि चुरमुरे हलक्या पदार्थासोबतच वृक्ष आहेत. आता चिवडा असेल, वृक्ष आहे. जलीय अंश आहे का त्याच्यामध्ये? नाही. शरीरामध्ये जर वृक्षपणा वाढवायचा असेल, तर वृक्ष अशा स्वरूपाचे पदार्थ त्यातनं खाणं गरजेचं असतं. त्यासोबत शीत
शीत हा गुण काय आहे? तर शीत गुणामुळे थांबून, रोखून धरणे ह्या क्रिया घडतात. म्हणजे काय? बघा, तर हिवाळ्यात स्वेद प्रवृत्ती कमी होते. म्हणजे हिवाळ्यामध्ये काय? घाम कमी येतो. तर का? तर का म्हणलेलं आहे आयुर्वेदामध्ये त्याचं कारण? तर स्वेद मार्गाचं अंकुंचन पावलं जातं आणि शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवली जाते आणि हे शीत जे कर्म आहे, हे सुद्धा वातामुळं घडतं असं म्हटलेलं आहे किंवा खर. खर म्हणजे काय? खर म्हणजे काय? तर समजा आपल्याला भिंतीवरचा कलर तो खरडून काढायचा आहे. आपल्याला दुसरा कलर करायचा आहे भिंतीला. त्याच्यामुळं अगोदरचा कलर खरडून काढायचा आहे. मग त्याच्यासाठी आपण एक पेपर वापरतो बघा. तो कसा असतो? सँड हां. तो कसा सँड असतो? पेपर असतो आणि तो खरबरीत खरबरीत असतो. खरखरीत. म्हणजे खरखरीत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गुण काय आहे? खरबडून काढण्याचा गुण आहे. आलं लक्षात? खरबडून काढण्याचा गुण आहे. म्हणजे काय? वाताचा सुद्धा एक गुण आहे खर किंवा वारा सुद्धा वारा सुद्धा बघा जीज घडवून आणतो किंवा एखादी वस्तू खरबडून काढू शकतो. म्हणजे आपण त्याचं उदाहरण याच्यामध्ये देऊ शकतो बघा वाळवंटामध्ये. माती तो उडवून नेतो किंवा खरबडून काढत असतो. बघा मग त्याचा जो गुण आहे, तो शरीरामध्ये कशासाठी लावता येईल? तर ह्या खर गुणामुळे आपल्या शरीरामध्ये अ, जे हे होतात बघा, काय म्हणतात ते रॅशेस किंवा तोंडामध्ये जे चट्टे पडतात, तोंड आल्यास जे चट्टे पडतात, तर ह्या खर गुणामुळे ते चट्टे पडतात असं आयुर्वेद म्हणत असतं. त्यासोबत याच्यावरती त्रिफळासारखी वगैरे औषधं देऊन तो खरगुण कमी केला जातो किंवा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे आणखीन एक गुण म्हणजे सूक्ष्म गुण. आता बघा, वाताची कार्य घडून येण्यासाठी शरीरामध्ये तो वात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं गरजेचं असतो आणि हा जितका सूक्ष्म असेल, तितका तो आतपर्यंत पोहोचू शकतो. जितका सूक्ष्म असेल, तितका तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकेल. त्याच्यामुळं त्याला सूक्ष्म गुण आहे असं म्हटलेलं आहे आणि वाताचा आणखीन एक महत्त्वाचा गुण म्हणजे चलगुण म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, असा सुद्धा वाताचा गुण आहे. त्यासोबत आता वाताची स्थानं बघूयात, म्हणजे ते कोणत्या ठिकाणी राहतात. तर वाताची स्थान बघा काय-काय सांगितलंय. पक्वाशय, आतडी. आतडी म्हणजे लहान आतडे का मोठे आतडे? तर मोठे आतडे. वाताचं स्थान काय सांगितलंय? आता बघा आपण काय सुरुवातीला जी इमेज बघितली बघा, वात, पित्त, कफ शरीरामध्ये त्याची स्थानं कुठं आहेत? तर हे ढोबळमानानं पाहिलं होतं, की वरच्या भागात कफ, पोटाच्या भागात पित्त आणि नाभीपासून खालच्या भागामध्ये वात म्हटलं होतं. म्हणजे पक्वाशयाचा भाग सुद्धा तिथंच येतो. मोठ्या आतड्यांचा किंवा कंबर, मांड्या, कर्ण, अस्थी, हाडं. हाडं ही काय असतात? कडक असतात, ठिसूळ असतात. त्यासोबत स्पर्शेंद्रिय, त्वचा ही वाताची स्थाने होत आणि त्यापैकी पक्काशय म्हणजे मोठं आतडं हे वाताचं मुख्य स्थान असं सुद्धा म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यासोबत आता ह्या वाताचे काही प्रकार पडतात. काही प्रकार पडतात? बघूया पुढे. वातालाच आपण पहिल्यांदा काय म्हटलंय आणखीन? वायू किंवा सर सर हां, सर एक प्रश्न आहे. हां, आता जो काही कफ आहे, तर ते कफाचं हां, स्थान तुम्ही मोठं आताड असं सांगितलं, म्हणजे मलाशय हो ना, मोठं आताड. तर हां, मग कफ वाताचं. हा साधारणतः म्हणजे संडास वाटे पडावा का उलटी, म्हणजे आपण जे काही नाही वमन वगैरे करतो ना, वमन पाणी पिऊन उलटी करणे, तर त्याद्वारे वरून पडावा, म्हणजे तोंडातून यावा की संडास मधून यावा? कफ हा तोंडाद्वारे येतो. कारण तो वरच्या ठिकाणी आहे. आता पक्वाशय हे कफाचं स्थान नाही. वाताचं स्थान आहे ते. कफ आणि वात याच्यातला फरक लक्षात घ्या.
समजते का? अच्छा, हा तुम्ही वाताबद्दल सांगत होते, मी कफ, हा, सॉरी. श्वासे हे वाताचं स्थान आहे. हा, ठीक आहे. पाणी वाफेच्या मधला फरक थोडासा आम्हाला करा. कशामधला? कप आणि वात ह्याच्या मधला फरक. हा, तो कळेल, पुढे पुढे कळत जाईल आता आपल्याला नेमकं काय आहे कफ आणि वात. आता एक लक्षात ठेवा, वरच्या भागात राहणारा, शरीराच्या वरच्या, म्हणजे फुफ्फुस, किंवा बघू आता प्रकार, एक एक भाग बघत गेले किती लक्षात येईल तुम्हाला काय काय आहे नेमकं, मग फरक कळेल तुम्हाला. बघा, वात दोषाचे प्रकार किंवा तिन्हीचे वात, पित्त आणि कफ, तिन्हीचेही 5-5 असे प्रकार पडतात. 5-5 असे प्रकार पडतात. त्यासोबत वात दोषाचे काय प्रकार आहेत मग, तर एक आहे प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान, असे 5 प्रकार याचे पडतात. त्यासोबत आता बघा, तुम्ही म्हणताल योगामध्ये याला काय म्हटलं जातं, प्राण असं म्हटलं जातं, आणि प्राणाचे प्रकार म्हणून प्राण, उदान, अपान, व्यान, समान असं सांगितलं जातं. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये ही होईल, जमलिंग होईल. परंतु वातालाच वायू असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि वातालाच प्राण असं सुद्धा म्हटलेलं आहे. प्राणाचे प्रकार म्हणजेच वाताचे प्रकार आणि वाताचे प्रकार म्हणजेच प्राणाचे. आता एकच घटक एकच आहे. जसं की चहा आहे बघा. चहाला आपण इंग्रजीमध्ये टी म्हणतो, मराठी भाषेत चहा म्हणतो, दुसऱ्या भाषेत चाय म्हणतो. चाय, टी, चहा सगळे हे एकाच याची नाव आहेत. त्याप्रमाणे वात, वायू, प्राण हे सुद्धा एकाच घटकाची नावं आहेत. वेगवेगळी नावं आहेत. मग आता प्राणवायू. त्या प्राणवायूचं ठिकाण कुठं आहे? मग काय सांगितलेलं आहे बघा. प्राणवायू डोक्यात वास करून आणि ऊर, कंठ या स्थानात संचार करतो. डोक्यात वास करतो आणि ऊर आणि कंठ या स्थानात संचार करतो प्राणवायू. आणि त्याचं कार्य काय आहे? मग कुण्या कार्यामध्ये तो हातभार लावतो किंवा कोणकोणती तो कार्य पार पाडतो? तर तो बुद्धी, हृदय, इंद्रिये व चित्त यांना धारण करतो आणि थुंकणे असेल, शिंकणे असेल, ढेकर देणे, श्वास घेणे व अन्न गिळणे इत्यादी क्रियांना तो जबाबदार असतो. म्हणजे इत्यादी क्रिया घडवून आणण्यासाठी तो मदत करत असतो किंवा तो कारक आहे. इत्यादी क्रिया घडवून आणण्यासाठी तो कारक आहे. त्यासोबत दिशा काय आहे मग? प्राणवायूची दिशा काय आहे? तर बाहेरून मध्ये. प्राणवायूची गती ही बाहेरून शरीराकडे आत अशी आहे आणि मस्तिष्कातील ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांचा तो नियंत्रण करता आहे. त्यांच्यावरती सुद्धा नियंत्रण कोणाचं आहे म्हटलं जातं, तर प्राणवायूचं नियंत्रण आहे असं म्हटलेलं आहे. बघा, प्राण एका थोड्या याच्यामध्ये सांगतो मी. उदानाचं स्थान या भागामध्ये, प्राणाचं स्थान या भागामध्ये, समान म्हणजे पोटामध्ये, खालच्या भागामध्ये, आणि अपान नाभीपासून खाली पायाकडे, अशा प्रकारे त्यांचं स्थान आहे. आणि त्यासोबत आता प्राणाची दिशा काय आहे? आता बघा, आपण जो श्वास घेतोय ती दिशा काय आहे? बाहेरून मध्ये आणि खाली, बाहेरून मध्ये आणि खाली असं प्राणवायूची दिशा आहे. आता उदान वायूची दिशा काय आहे ते बघूया पुढे, किंवा एक इमेज दाखवतो तुम्हाला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं स्थान काय आहे आपल्या लक्षात येईल. आता याच्या बघा, उदान असं नाव दिलेलं आहे वरती, आणि जेवढ्या भागामध्ये तो नाव दिलेला आहे तेवढ्या भागामध्ये त्याचा संचार असतो. तर प्राण म्हटलं की हा भाग कुठला आला? फुफ्फुसांचा वगैरे भाग आला, म्हणजे छातीचा, वक्षस्थळाचा भाग आला. आणि समान म्हटलं की पोटाचा भाग आला, पोटातील भाग. आणि अपान म्हटलं की नाभीच्या खाली आणि पूर्ण पायापर्यंत असं स्थान आलं. आणि व्यान
आता हे जे सर्कल आहे, सर्कल दाखवलेलं आहे आणि त्याला व्यान दाखवलेला आहे. म्हणजे पूर्ण शरीरभरामध्ये व्यान व्याप्त असतो. त्याचा संचार जो आहे, तो पूर्ण शरीरामध्ये आहे. पुढे बघूया. हं. उदान वायू. तर उदान वायूचे कार्य काय आहेत किंवा स्थान काय आहे? तर उदान वायूचे स्थान उर असून तो नाभी, गळा व नाक या स्थानातून संचार करतो व वाचा, ऐच्छिक क्रिया, उत्साह, बल, वर्ण, स्मृती इत्यादी गोष्टी उत्पन्न करतो किंवा इत्यादी गोष्टींचा तो कारक आहे. त्याच्या निर्मितीमध्ये तो काय आहे? हातभार लावणारा आहे. म्हणजे कुणाकुणाच्या वाचा, बोलणे ही जी क्रिया आहे, ती उदान वायू घडवून आणतो किंवा ऐच्छिक क्रिया म्हणजे आपण ज्या आपल्या इच्छेवरती अवलंबून असलेल्या क्रिया, हात-पायाचं हलणं, बोलणं, चालणं या ज्या क्रिया आहेत, उठणं, बसणं या सर्व क्रियावरती सुद्धा तो नियंत्रण करतो. उत्साह, उदान वायू जर समअवस्थित असेल तर व्यक्ती उत्साही अशा स्वरूपामध्ये असतो आणि त्याच्यामध्ये बलाचा सुद्धा आधिक्य असतो. वर्ण चांगला असतो आणि स्मृती टिकवून ठेवण्याचं काम हे सुद्धा उदान वायूचं करत असतो. आणि याची जी दिशा कशी आहे उदान वायूची, ती शरीराकडून बाहेर ऊर्ध्वगामी असते. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या बाजूने. आता प्राणवायूची दिशा कशी होती? बाहेरून मध्ये आणि खाली. म्हणजे श्वास कसा जातोय? मध्ये खालच्या दिशेनं. शरीरात खालच्या दिशेनं आणि उदान वायू कसा आहे? वरच्या दिशेनं. आता बघा, इथं चित्रामध्ये पाहू शकतो आपण. तर पहिल्यांदा प्राण दिले बघा, हिरव्या रंगामध्ये जो दाखवलेला आहे. त्याची एक दिशा कशी आहे? वरून खाली अशी दिशा आहे आणि त्याच्यानंतर उदान असं दाखवलंय बघा आणि वर जी 2 टोकं आलेली आहेत डोक्यामध्ये बाणासारखी. त्याची दिशा कुठं आहे उदानाची? वरच्या बाजूनं आहे, पण आपल्याला ती उदाहरणामध्ये जाणवत नाही किंवा सांगता येत नाही. ज्याप्रमाणे श्वासाचं उदाहरण मी प्रत्यक्ष दिलं, की तो आपल्याला समजतो, की कुठून कुठं जातोय? वरून खाली जातोय म्हणजे फुफ्फुसाकडे. त्याप्रमाणे उदानाच्या बाबतीत आपल्याला ते प्रत्यक्ष असं जाणवत नाही आणि त्याच्यानंतर अ, दुसरा जो आहे समान, तो कुठं आहे? त्याचं वास्तव्य कुठं आहे? पोटामध्ये आहे आणि त्याची गती कशी आहे? त्याची गती वरही नाही आणि खालीही नाही, तर त्याची गती घूर्णन गती आहे. गोल, चक्रीसारखं दाखवलंय बघा. ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये चक्र वगैरे चक्राकार. फिरवतो, चक्राकार. त्याप्रमाणे चक्राकार किंवा दही वगैरे घुसळतो, ती जी गती आहे, तशा प्रकारची गती ही कशी आहे, कुणाची आहे? समान वायूची आहे आणि पोटामध्ये त्याचं स्थान असल्यामुळं पचनाशी तो काय आहे? संबंधित आहे. पचनक्रिया तो घडवून आणतो. तर पुढचा कुठला चालू आहे आपला? बरं ठीक आहे. समान नंतर बघूया. अगोदर व्यान बघूया. व्यान हृदयात राहून आता स्थान कुठं आहे व्यानाचं? हृदयात राहून सर्व शरीरामध्ये संचार करतो. आताच आपण जे सर्कल पाहिलं शरीराभोवती म्हणजे सर्वच ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे, संचार आहे आणि त्याचा वेग जो आहे तो फार तीव्र असून अ, चालणे, हात-पायाचे अंकुंचन, प्रसरण, पापण्या मिटणे, उघडणे इत्यादी सर्व क्रिया या व्यानवायूमुळे घडून येतात आणि त्याच्यावरती त्या अवलंबून असतात आणि त्यासोबत व्यानवायूची गती शरीर मध्यापासून परिघापर्यंत सर्वत्र असते. शरीर मध्यापासून परिघापर्यंत सर्वत्र असते. त्याच्यामुळं रक्ताभिसरण रक्ताभिसरण हे सर्व शरीरभर चालतं बघा. म्हणजेच हे कार्य सुद्धा कोण घडवून आणतं? तर व्यानवायू घडवून आणतो किंवा स्नायूंच्या हालचाली स्नायू हे सर्व शरीरभर व्याप्त असतात. म्हणजेच त्यांच्या हालचाली सुद्धा कोण घडवून आणतो? व्यानवायू घडवून आणत असतो. तर त्याच्या पुढे बघूया, पुढचा प्रकार कोणता आहे?
समान वायू याच्याबद्दल थोडी माहिती घेतली आपण अगोदर. तर समान वायू पाचक अग्नीजवळ राहतो, म्हणजे त्याचं ठिकाण, आणि सर्व कोठ्यात संचार करतो. सर्व कोठ्यात म्हणजे आपला पोटाचा कोठा, म्हणजे जठर असेल, यकृत असेल, लहान आतडे असतील, म्हणजे याचा संबंध कोणाशी आहे? पचनाशी संबंधित आहे. आता बघा काय म्हटले पुढे, अन्नाचे ग्रहण व पचन करतो, त्यांचा सत्वांश मलापासून पृथक करतो. म्हणजे बघा, लहान आतड्यामध्ये काय होतं आपण बघितलं, अॅनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये बघितलंय. ह्याच्यामध्ये जठरामध्ये अन्नाची घुसळण होते. फक्त अन्नाची घुसळण होते. त्याचा रस बनवला जातो आणि ते कुठं पाठवलं जातं? लहान आतड्यामध्ये. आणि लहान आतड्यामध्ये गेल्यानंतर तिथं मुख्य कार्य काय होतं? तर अन्नामधील जे पोषक तत्व आहेत ते शोषून घेतले जातात. ते काय केले जातात? शोषून घेतले जातात. म्हणजे हे शोषण्याचं कार्य सुद्धा कोण करत असतो असं म्हटलेलं आहे? तर समान वायू करत असतो. म्हणजे जो टाकाऊ पदार्थ आहे आणि पोषक घटक आहे, पोषक घटक शोषून घेणे आणि टाकाऊ पदार्थ बाजूला करणे म्हणजे काय? त्याला पृथक्करण असं म्हटलेलं आहे. म्हणजे सत्वांश घेणे, बाकीचा भाग काढून टाकणे आणि मलाचे विसर्जन करणे, या क्रिया सुद्धा समान वायूवरती अवलंबून आहेत. त्यासोबत समान वायूची जी गती आहे ती परिघाकडून शरीराकडे असते आणि याची गती कशी आहे? घूर्णन गती आहे. म्हणजे भोवऱ्यासारखा गोल जसा भोवरा फिरतो त्याप्रमाणे याची गती आहे. तसेच यकृत यातील पाचक स्राव, जठर व आतड्यात आणण्याची कार्यही त्याचीच आहे. यांच्यातील जे स्राव होतात, यकृतामध्ये जे वेगवेगळे स्राव होतात, ते स्राव सुद्धा जठरापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम सुद्धा कोण करतो? समान वायू करतो असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा आणि शेवटचा वायू आहे आणि शरीरामध्ये सुद्धा खालच्या भागात म्हणजे शेवटच्या भागात राहतो आणि शरीराचा वरचा भाग म्हणजे डोक्याचा, खालचा शेवटचा भाग म्हणजे पायांचा. तर अपान वायू गुदस्थानी राहतो, त्याचं ठिकाण राहण्याचं गुदस्थान आहे आणि संचार कुठं आहे त्याचा? तर कंबर, शिश्न व मांड्या या स्थानात संचार करतो. त्यासोबत याची कार्य काय काय आहेत? तर शुक्र असेल, अर्तव असेल, मल असेल, मूत्र असेल व गर्भ असेल यांना बाहेर काढतो. आता बघा, मल. आता मल आपण काय करतो? मोठं आतडं काय करतं? पुढे पुढे सरकतं. पुढे पुढे मलाला ढकलतं आणि बाहेर आणून टाकतं. म्हणजे याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? अपानाचं आहे. आता अपानाची दिशा कशी आहे बघा. आता अपानाची दिशा खाली आहे. नाभीकडून खाली. म्हणजे नाभीकडून खालच्या दिशेने अपान वायू जो सुटतो, आपल्याला ती गती लक्षात येते बघा. म्हणजे वरून खाली शरीराच्या बाहेर. अपान वायू वर येतो का हो? नाही. तो खाली जातो. पण कुठं दिशा कशी आहे? नाभीपासून खालच्या बाजूने अपान वायू वाहतो. म्हणजे त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे किंवा प्राणवायूचा सुद्धा अनुभव आपण घेतलेला आहे. पण समान वायूची घूर्णन गतीचा अनुभव आपल्याला कळत नाही किंवा उदान वायूचा वर जाण्याचा अनुभव आपल्याला तिथं लक्षात येत नाही. प्राणवायूची गती, दिशा आणि अपान वायूची गती आणि दिशा आपण सांगू शकतो. आपण ते अनुभव घेतलेला त्याचा आहे. त्यासोबत आणखीन काय म्हटलंय? काय काय करतो अपान वायू बघू. शुक्र असेल, शुक्राला बाहेर ढकलणं. अर्तव म्हणजे रजस्राव, त्याला बाहेर ढकलणं. मलाला बाहेर ढकलणं. मूत्र बाहेर ढकलणं आणि गर्भ ज्यावेळी आता बघा आणखीन पुढे काय बघायचं आहे? तर शुक्र, आर्तव, गर्भ, मल, मूत्र यांची शरीरातील कार्य होईपर्यंत अपान वायू त्यांना रोखून ठेवतो. बघा, मूत्र असेल हा सारखा कंटिन्यू चालूच असतो का हो? बाहेर ढकलला जातो का? नाही. त्याचा संचय केला जातो आणि ज्यावेळेस आपल्याला मूत्रत्यागाची इच्छा होते त्यावेळी आपण तो मूत्रत्याग करतो. म्हणजे संचय होणं सुद्धा गरजेचं आहे. तर मल आहे. मल सुद्धा कंटिन्युअस शरीरामधून बाहेर पडत असतो का? तर नाही. आपण दररोज सकाळीच तो मल आपण बाहेर टाकत असतो. म्हणजे त्याचा काळ येईपर्यंत त्याला धरून ठेवणं, त्याला संचयित करणं
हे कार्य सुद्धा. आता गर्भ आहे. गर्भ हा 9 महिन्यापर्यंत गर्भामध्ये धरून ठेवणं आणि 9 महिने झाल्याच्या नंतर त्याला पुढे ढकलणं, बाहेर काढणं, म्हणजे धारण करणं आणि बाहेर काढणं, या गोष्टी सुद्धा त्याच्या आहेत. आर्तव असेल किंवा शुक्र असेल, या सर्व बाबतीत सुद्धा या गोष्टी धारण करणं आणि बाहेर काढणं ह्या सुद्धा त्याच्याकडे आहेत. आणि विसर्जन करणं म्हणजे बाहेर टाकणं, ही सुद्धा गोष्ट अपान वायूवरती अवलंबून असते. याच्याविषयी काय अडचण असेल तर विचारू शकता. प्राण, अपान, व्यान, समान, उदान विषयी. आता वात, हा बोला. नाही. तर तर वात, हा मगाशी विचारलेलं वात आणि कफ त्यातला वात कफ त्याच्यातला वात, फरक कसा? आता ह्या लक्षणावरूनच फरक ठरवायचा आहे आपल्याला. म्हणजे फरक म्हणजे नेमका कोणता फरक आहे तुम्हाला? सर वात प्रधान व्यक्तीचे म्हणजे तो अं, त्याच्या हाडांचे जास्त प्रॉब्लेम असतात. हो, हा, हा हाडांचे म्हणजे जास्त problem. उपप्रधान जो हं. व्यक्ती असतो त्याला त्याला सर्दी होणे, कफ होणे, हे असे सिस्टम, अशा रेस्पिरेटरी सिस्टमशी संबंधित त्याला विकार असतात. रोग कफप्रधान, असतात. पित्तप्रधान व्यक्तीला डायजेस्टिव्ह सिस्टमचे हे असतात, प्रॉब्लेम असतात. म्हणजे प्रॉब्लेम पचन संस्थेचे असं असतं. तर परंतु असं काही ओळख- जणांमध्ये पण काही लोकांमध्ये काय म्हण सर हे दोन्ही पण आढळून येतं मग. मग मग एक दोन प्रधान असतो आणि आता एक त्याचा आता दुय्यम एखादा असतो. आता एखादा व्यक्ती कसा असतो, त्याच्यामध्ये वाताची पण लक्षणं आढळतात आणि पित्ताची पण आढळतात. वात पण लवकर प्रकोपित होतो आणि पित्त पण लवकर प्रकोपित होतो. म्हणजे ती व्यक्ती प्रधान कशामध्ये आहे? वात आणि पित्त प्लस अशी प्रधान आहे. नुसता वातच प्रधान नाही त्याच्यात. आलं का लक्षात? आता काहीमध्ये वात, पित्त आणि कफ तिन्हीची लक्षणं जास्त असतात. तिन्हीची लक्षणं जास्त आढळतात. म्हणजे वात प्लस पित्त प्लस कफ प्लस असा प्रधान आहे तो. आलं लक्षात? आता एका व्यक्तीमध्ये एकच घटक प्रधान असू शकतो किंवा 2 घटक प्रधान असू शकतात किंवा तिन्ही घटक प्रधान असू शकतात. आलं लक्षात? किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये तिन्ही घटक समान असतात. तिन्ही घटक समान असतात. वात, पित्त, कफ तिन्हीच्या तिन्ही समान असतात. काही खाल्लं तरी पचतं. काही कुठेही राहिलं तरी चांगलं सर व्यवस्थित राहतो. म्हणजे असं त्याच्यावर परिणाम होत नाही. असा कितीही व्यक्ती तिखट फार खाऊ द्या. हां. असा व्यक्ती फारच क्वचित असतो ना. हो, क्वचित प्रमाणात असतात आणि अशा व्यक्तीला उत्तम व्यक्ती असं म्हटलेलं आहे. काय हम्म. म्हटलेलं आहे? उत्तम व्यक्ती. व्यक्ती. त्यांना कशाचाच त्रास होत नाही. कोरोना आला तरी काय होत नाही, कुठला रोग आला तरी काय होत नाही. हाडाचे रोग होत नाहीत, त्वचेचे रोग होत नाहीत, कफाचे रोग होत नाहीत. काही खाल्लं तरी रोग होत नाही, असं आहे. म्हणजे त्याची प्रकृती कशी आहे आणि एक-एक जण म्हणतात बघा, असं म्हणतात, की मी जन्मल्यापासून आतापर्यंत एकही इंजेक्शन घेतलेलं नाही. एकही इंजेक्शन घेतलेलं नाही. एकही गोळी खाल्लेली नाही, असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये अशा व्यक्तींमध्ये तिन्ही दोष समअवस्थेत असतात. समअवस्थेत असतात. यातला प्रधान अशा स्वरूपात. आणि वात व्यक्ती, वाताच्या व्यक्तीचं जर वातप्रधान व्यक्ती ओळखायचा म्हटला तर कसा ओळखायचा? कळश असतो, जास्त हाडं दिसतात, त्वचेवर शिरा दिसतात, मोठ्या-मोठ्या ज्या शिरा दिसतात बघा. आणि कफप्रधान व्यक्तीच्या शिरा दिसत नाहीत आपल्याला. त्वचेवरती शिरा दिसत नाही. पण वातप्रधान व्यक्तीच्या शिरा मोठ्या-मोठ्या शिरा दिसतात असं शरीरावरती. किंवा त्याचे केस वृक्ष अशा स्वरूपाचे असतात.
अशी वेगवेगळी लक्षणं. म्हणजे त्या व्यक्तीला पाहून सुद्धा आपण ती व्यक्ती काय कशामध्ये प्रधान आहे, हे आपण सांगू शकतो. तर आता काही काही व्यक्ती अशी पण असतात की जाडही असतात, परंतु त्या जाडही थोड्याशा पडल्या की लगेच त्यांचे हाड मोडणं, मग हे कशामध्ये येतं? मग वात प्रधान तर आहे हे कळतं, परंतु जाडीमुळे पुन्हा जाड व्यक्ती वातप्रधान नाही, कफप्रधान आहे. त्याच्यामध्ये परंतु थोडंसंही पडलं की लगेच हाड मोडणं, मग हे काय? त्याच्यामध्ये बरीच कारणं सांगता येतात. म्हणजे अस्थिकाठिन्यता नावाचा विकार असेल किंवा कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल किंवा व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी असेल, तर याच्यामुळे सुद्धा हाडं ठिसूळ होतात आणि पडलं की मोडतात लगेच. अशी सर, वेगवेगळी कारणं. वात प्रकोप असतो त्यांना बद्धकोष्ठता पण असते का? कोणत्या लोकांना जे वात प्रकोपामध्ये असतात, वात प्रकोप ज्यांना वात प्रधान असतो त्यांना बद्धकोष्ठतेचे प्रॉब्लेम असू शकतात का? बद्धकोष्ठतेचे प्रॉब्लेम असतात त्यांना. बरोबर आहे. कारण पक्वाशय म्हणजे मोठं आतडं हे वाताचं मुख्य स्थान आहे आणि वातावरती हा. ज्या औषधी दिल्या जातात किंवा उपाय केला जातो. वमन, विरेचन, बस्ती याच्यामध्ये कोणता उपाय त्याला चांगला आहे, तर बस्तीचा उपाय त्याला चांगला असतो. नुसती हा चांगला उपाय. आणि पित्त प्रधान असेल, तर त्यांना कोणता उपाय चांगला असतो? त्यांना विरेचन, वमन, पण कफप्रधान पित्तासाठी व्यक्तींना विरेचन असं कफ म्हणतात डॉक्टर. पित्तासाठी विरेचन देतात. हां. आणि कफप्रधान व्यक्तींना वमन देतात. वमन. हं. हं, ठीक आहे. आणखीन बराचसा भाग आहे आपला त्रिदोषाचा. तो आपण नंतर बघूयात आणखीन. वेळ झालेला आहे. चालतंय. हो, प्रणाम. लिहू